13वा संदेश, बाबांचा संदेश. उदासीन प्रतिक्रिया, प्रतिकूल प्रतिक्रिया आणि अनुकूल प्रतिक्रिया असे प्रतिक्रियेचे 3 भाग आहेत. एका नदीत बोट उलटून जवळजवळ 100 लोकांची जलसमाधी झाली, अशी बातमी पेपरमध्ये आली. ती वाचून रोजच असं घडतंय, त्याचं काय गांभीर्याने घ्यायचं, अशी प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो, ही उदासीन प्रतिक्रिया. दुसऱ्या दिवशी त्याच घटनेची बातमी आली. त्यात त्या वाचकाच्या 4 शत्रूंना जलसमाधी मिळाल्याची बातमी होती. बरं झालं, जैशी करणी वैशी भरणी, अशी प्रतिक्रिया देऊन रिकामा झाला. ही अनुकूल प्रतिक्रिया म्हणायची. तिसऱ्या दिवशी त्याच घटनेची बातमी आली. त्यात मृत्यू पावलेल्या लोकांची नावे होती. त्या नावामध्ये याच्या नातेवाईकांची 5 नावे होती. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना हा काय म्हणतो, बोटीत किती माणसं बसवायची हे नावाड्याला कळायला पाहिजे होतं. सरकारचं लक्ष नाही, पोलीस काय झोपलेले होते. पोलिसांनी लक्ष ठेवणं हे त्यांचं काम आहे. आता माणसं मेली, याला जबाबदार कोण? पोलीस आणि सरकारी यंत्रणा बरोबर काम करत नाहीत. अशी जी प्रतिक्रिया असते ती प्रतिकूल प्रतिक्रिया ठरते. अशा तऱ्हेने एकाच घटनेबद्दल एकट्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. म्हणजे प्रतिक्रिया स्थिर नाही. प्रतिक्रिया स्थिर नसते तेव्हा त्याचे मन चंचल बनते. मन चंचल बनते तेव्हा सुख मिळत नाही. मग या ठिकाणी सुख न मिळायला कारण काय? दुसरा, बापाने स्वेच्छानिवृत्ती घेतली, 10,000 रुपये निवृत्ती वेतन मिळायला लागलं. त्याचा मुलगा गुंड होता. दमदाटी करून बापाकडचे 10,000 रुपये काढून घ्यायचा आणि बापाला त्यातले 500 रुपये महिना खर्चाला द्यायचा. कोण होता तो? गुंड मुलगा होता तो. देवाकडून आम्हाला पूर्ण आयुष्य मागून घेतलं आणि घेतलेल्या आयुष्यापैकी रोज 10 मिनिटे देवासाठी खर्च करतो. बाकीची आई स्वतः मजा करतो. मग आम्ही कोण? माझा प्रपंच म्हणून प्रपंच करत असतो. पण प्रपंचात सुख मिळत नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकून त्याच्यात वैराग्य निर्माण झालं आणि गेला हिमालयात. हिमालयात एका गुहेचा शोध करून पूर्वीच्या सवयी घेऊनच गुहेत राहू लागला. काही दिवसांनी असाच एक मनुष्य येऊन म्हणाला, मी तुमच्या गुहेत राहायला येऊ का? तेव्हा गुहेत राहणारा म्हणाला, ही माझी गुहा आहे, तू दुसऱ्या गुहेत राहायला जा. प्रपंच सोडून गुहा माझा म्हणायला लागला. मग हे कसलं वैराग्य? आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. संतांचं प्रेम कळवळ्यातून असतं. त्यांच्या कळवळ्यात जर तर नसतं. आमचं सुद्धा कळवळ्याचं प्रेम असतं, पण त्यात जर तर असतं. जर माझी सेवा केलास तर, जर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलास तर, जर माझं काम केलास तर, असं आमचं जर तरचं प्रेम असतं. जर तरचं प्रेम काही कामाचं नाही. आईचं प्रेम बाळावर असतं आणि सुरुवातीला बाळाचं प्रेम सुद्धा आईवर असतं. पुढे पुढे त्या बाळाला कडेवर घेणाऱ्याकडे बाळ झेप घेतं. मग त्या बाळाचं आईवरचं खरं प्रेम असतं का? आईला समजायला पाहिजे, पण भोळ्या भाबड्या आईला समजत नाही आणि तेथे आईच्या प्रेमाचा पराभव होतो किंवा विश्वासघात होतो. कुंती बाळ कर्णाला टोपलीत ठेवून नदीत सोडून देते, कारण तिथे तिच्या इज्जतीचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न येतो. बाळापेक्षा इज्जत आणि प्रतिष्ठेवर प्रेम अर्थात स्वतःवर प्रेम आहे. मग आईचं प्रेम बाळावर खरोखर असतं का? आपण कोणावर तरी अवलंबून राहून प्रेम करत असतो. त्या प्रेमाला प्रतिसाद मिळत नसेल तर दुःखी होतो आणि प्रेमाचा पराभव होतो. प्रेमाला प्रतिसाद मिळण्यासाठी प्रेम करतो तेव्हा पराभवच होतो. हा पराभव म्हणजे परमार्थिक पराभव असतो. जे जीवनमुक्त असतात त्यांचा कधीच पराभव होत नाही, म्हणून ते परमार्थिक असतात. संतांचा पराभव कधीच होत नाही, कारण ते कोणाच्या प्रेमावर किंवा मदतीवर कधीच अवलंबून नसतात. आपण जे करतो ते आपल्याला बरं वाटतं. आपल्याला जे बरं वाटतं ते दुसऱ्याला सुद्धा बरं वाटावं म्हणून करत असतो, तेव्हा ते अवडंबर असतं. सध्या सर्वाबाबत अवडंबरच असतं. महात्मे खरं काय आणि अवडंबर काय ते जाणतात. महात्म्यासमोर
अवडंबर उघडं पडतं. म्हणून अवडंबर करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. बारीक विचारांती असा बोध होतो. म्हणून श्रीपाद बाबा सांगतात, बारीक विचार केला तर कोणत्याच बंधनात सापडत नाही, तो जीवनमुक्त राहतो. 14वा संदेश, बाबांचा संदेश. बाबांच्या सान्निध्यात राहून वेडी झालेले एक गवळण एक गुरुभक्त काय म्हणतोय पहा. सद्गुरू सान्निध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. रोज थोडी तरी सद्गुरू सेवा केल्या वाचून राहू नकोस. विश्वात्मके देवे सांभाळती तुला. सद्गुरू सान्निध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. तुझ्या सेवेत लय आडवे येतीलही, पायात पाय घालून आडवं करतीलही. घाबरून त्यांना तू तुझं उभे राहणं सोडू नकोस. विश्वात्मके देवे शिकविती तुला. सद्गुरू सान्निध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. तुझं कौतुक प्रत्येकाला इथं पचेलच असं नाही. कौतुकासाठी तुझं नाव येईलच असंही नाही. तू मात्र संचिताचे कौतुक केल्याशिवाय राहू नकोस. विश्वात्मके देवे जागविती तुला. सद्गुरू सान्निध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. तुला सुद्धा तनमन आहे माहीत आहे बाबांना, पण विश्वाचा नायक बरोबर असताना काय रे कमी तुला. इतरांना भरभरून देणं मात्र कधीही सांडू नकोस. विश्वात्मके देवे पुरविती तुला. सद्गुरू सान्निध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. अश्रुपात करावासा वाटतो तेव्हा धाय मोकळून सरळ मोकळा हो. सद्गुरू कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हा शौर्याने लढूनही मोकळा हो. रडण्यामध्ये मात्र तू उपाधी लावून घेऊ नकोस. विश्वात्मके देवे विनविती तुला. सद्गुरू सान्निध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. तुझ्या सद्गुरू सेवेचे पुरावे कोणाला दाखवायची गरज नाही. अमात्यासाठी तुला कार्य थांबवण्याचीही गरज नाही. सद्गुरू धामासाठी पुढे चालत राहणं सोडू नकोस. विश्वात्मके देवे चालविती तुला. सद्गुरू सान्निध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. 15वा संदेश, बाबांचा संदेश. ऐसा न करो जिससे हानि हो जाए. ऐसा न कमाओ जिससे पाप हो जाए. ऐसा न उलझाओ जिसमें चिंता का जन्म हो जाए. ऐसा ना खर्चो जिससे कर्ज हो जाए. ऐसा न खाओ जिससे बीमार पड़ जाए. ऐसी वाणी ना बोलो जो क्लेशदायी हो जाए. ऐसे चलते रहो वहां देर न हो जाए. चलना ही होगा, चलना ही पड़ेगा, चलना ही चाहिए. जो चलेगा नहीं वो पहुंचेगा नहीं. जो चलेगा नहीं वो कुछ पाएगा नहीं. मंजिल तक जाना है, बैठने से नहीं चलेगा. केवल प्रार्थना नहीं चलेगी, नहीं चलेगी. प्रार्थना के साथ प्रयास भी चाहिए. प्रयास के बिगर प्रार्थना कुछ नहीं करेगी. अपने पर भरोसा नहीं तो राम भरोसा क्या करेगा. अपने दिल में रामकृष्ण बैठा है ये भरोसा करो. वो चाहता है वैसा ही करो. तन का खुराक समोसा है, मन का खुराक भरोसा है. समोसा किसी के दुकान में भी मिलता है, लेकिन भरोसा केवल इंसान के जबान में मिलता है. सद्गुरु ही एक इंसान है, बाकी सब शैतान है. हम बैठे आराम, जप करे आत्माराम, ऐसा मत सोचो. कुछ प्रयास करो, कुछ प्रयास करो. ऐसा प्रयास करो, ऐसा प्रयास करो जो समाधान का अंत न हो जाए. प्रयास में आनंद पाओ. 16वा संदेश, बाबांचा संदेश. हंसते रहो, गाते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, लेकिन तुम शादीशुदा हो ये किसी को पता न हो. बोलते रहो, सुनते रहो, कुछ करते रहो, लेकिन तू कर्म करता है ये किसी को पता न हो. बागों में बहार आती है वसंत आने के बाद, और जिंदगी में बहार आती है संत आने के बाद. वसंत आता है तो मौसम की तस्वीर बदल जाती है, और जिंदगी में संत आते हैं तो जिंदगी की तस्वीर बदल जाती है. वसंत आता है तो प्रकृति मुस्कुराती है, और संत आते हैं तो संस्कृति मुस्कुराती है. सूखे को हरा करना वसंत का काम है, और मुर्दे को खड़ा करना संत का काम है. हमारे जीवन में श्रीपाद बाबा आए हैं तब से खुशी ही खुशी है. इसलिए हंसते रहो, गाते रहो, गुनगुनाते रहो, हमेशा मुस्कुराते रहो. हंसते रहो, गाते रहो,
ओम श्रीपाद बाबा ऐसे गुनगुनाते रहो। पूछ भी निकल जाएगी, बारिश बरसता रहेगा, मौसम की तस्वीर बदलती रहेगी, लेकिन हम करते हैं ये किसी को पता न हो। 17वा संदेश, बाबांचा संदेश। संतांच्या चरणावर झुकणारे भरपूर आहेत, पण त्यांच्या चरणावर स्थिर होणारे अतिविरळ आणि दुर्लभ आहेत। संतांच्या चरणावर झुकण्या इतकंच त्यांच्या चरणावर स्थिर होणं तितकंच महत्त्वाचं आहे। संतांचे नाव घेऊन, संतांची कृपा म्हणून खालच्या देवानी पापाचे यज्ञ चालू केले आहेत, त्या यज्ञात सक्रिय होणारे भरपूर आहेत। श्रीपाद बाबांनी चालू ठेवलेला यज्ञ सद्गतीला नेणारा यज्ञ आहे, मुक्ती दान करणारा यज्ञ आहे, ज्ञान प्राप्त करून देणारा यज्ञ आहे, ईश्वर तेजाची प्राप्ती करून देणारा यज्ञ आहे। आजकाल बरीच मंडळी संतांच्या चरणावर झुकतात, पण त्यांच्या चरणावर स्थिर होऊन त्यांच्या यज्ञात सक्रिय व्हायला त्यांना वेळ नाही। संतांनी चालू ठेवलेल्या यज्ञात सक्रिय व्हायला वेळ मिळत नाही आणि प्रपंच करायला वेळ पुरत नाही। अशीच बऱ्याच मंडळींची अवस्था आहे। रोज जीवनाची सुरुवात स्माईलने न होता मोबाईलने होते, त्यामुळे सद्गुरू भजनाला वेळ दुर्लभ आहे। माणसाच्या जीवनावर प्रपंचाचा इतका प्रभाव झाला आहे की सद्गुरू चरणी स्थिर होण्याचा भावच नाहीसा झाला आहे। या भावाच्या अभावामुळे जीवन व्यर्थ चाललंय हे लक्षातच येत नाही। सद्गुरू चरणी स्थिर होण्याचा भाव नसल्याने आनंदाचा अभाव निर्माण झाला आहे। आनंदी भाव तयार होण्यासाठी सद्गुरू चरणी स्थिर होण्याचा भाव पाहिजे। आपली विश्वात्मके देवी मंडळी त्या पाप यज्ञापासून दूर आहेत, याचा मला फार आनंद वाटतो। बाबांच्या यज्ञात सक्रिय राहण्याच्या तुमच्या भावामुळे विश्व कल्याणाचे कार्य घडत आहे। भीती असेल तर गती आहे, फटकारून सुद्धा राग येत नाही, हीच लीनता आणि संयमता ती फार महत्त्वाची आहे, ती सद्गती।